गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कसे आहात? परत एकदा कोरोनापासून स्वतःला वाचवायचं असेल तर घरात राहा, पण अभ्यास करत राहा. मागच्या अनेक लेक्चरमध्ये आपण एक सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक कंप्लीट केला. ओके, कट 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 कट. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कसे आहात? घरात राहा, सुरक्षित राहा, पण अभ्यास करत राहा. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 12वीच्या सिलेबसमधला केमिस्ट्री सेकंड, म्हणजे ज्याला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतो, अशा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या एका चॅप्टरला आपण सुरुवात करणार आहे. चॅप्टर तसा बराच मोठा आहे आणि त्या चॅप्टरचं नाव इथं फळ्यावर लिहिलेलं आहे, दॅट इज अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स. 11वी पासून आपण बघत आलोय की ऑर्गॅनिक कंपाऊंड. सगळ्यात पहिला आपण हे बघूया की आपल्या केमिस्ट्रीचे 3 पार्ट आहे. हे तर तुम्हाला माहित असेल. केमिस्ट्री इज मेनली डिवायडेड इनटू 3 पार्ट्स. द ब्रांच ऑफ केमिस्ट्री वेअर फिजिकल प्रॉपर्टीज लाईक एनर्जी, स्पीड आर स्टडीड इज कॉल्ड फिजिकल केमिस्ट्री. द ब्रांच ऑफ केमिस्ट्री वेअर कंपाउंड्स अदर दॅन कार्बन, इलेमेंट्स अदर दॅन कार्बन, कार्बन सोडून बाकीचे इलेमेंट आणि त्यांच्या कंपाऊंडचा स्टडी जिथं केला जातो, दॅट इज कॉल्ड इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. अँड द ब्रांच ऑफ केमिस्ट्री वेअर कार्बन अँड इट्स कंपाऊंड आर स्टडीड. कार्बन अँड इट्स कंपाऊंड म्हणजे कार्बन आणि त्याचे कंपाऊंड, कार्बन कंपाऊंडचा स्टडी जिथं केला जातो, इज कॉल्ड ऑर्गॅनिक केमिस्ट्री, म्हणजे कार्बनी रसायनशास्त्र. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये स्टडी केला जातो ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचा. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपण 11वी पासून बघत आलोय की खूप कार्बनचे कंपाऊंड्स आहेत. कार्बनकडे एक खास प्रॉपर्टी आहे. कार्बन, ओनली कार्बन हॅज अ ॲबिलिटी टू जॉईन विथ इटसेल्फ टू फॉर्म अ लॉंग चेन, ब्रांच चेन, रिंग चेन ऑफ डिफरंट साइजेस. फक्त कार्बनकडेच कॅटिनेशन नावाची प्रॉपर्टी आहे आणि कॅटिनेशन या प्रॉपर्टीमुळं फक्त कार्बनच असा इलेमेंट आहे की जो दुसऱ्या कार्बनला जोडला जाऊन पाहिजे त्या लेंथची, वेगवेगळ्या साईजची रिंग बनवू शकतं, स्ट्रेट चेन बनवू शकतं, ब्रांच चेन बनवू शकतं. आणि ही प्रॉपर्टी कार्बनकडे आहे, कॅटिनेशन. आणि म्हणून कार्बन कंपाऊंड्स, ऑर्गॅनिक कंपाऊंड संख्येनं लाखात आहेत. करोडो, लाखो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. आणि मग त्यांचं क्लासिफिकेशन केल्यानंतर 11वीला आपण काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बघितले. त्यातला एक क्लास आहे अल्केन्स. ऑर्गॅनिक कंपाऊंडचा दुसरा क्लास आहे अल्किन्स, तिसरा क्लास आहे अल्काइन्स. आणि मग आता 12वीला आल्यानंतर आपल्याला काही हॅलोजन कंपाऊंडचा अभ्यास करायचा आहे. हॅलोजन असलेले ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, त्यांना नाव आहे हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरिन्स. त्यानंतर आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड बघायचे आहेत अल्कोहोल्स. एखादा दुसरा क्लास आहे फिनॉल. ऑर्गॅनिक कंपाऊंडचा एक क्लास आहे इथर. ऑर्गॅनिक कंपाऊंडचा क्लास असतो अल्डिहाइड. सम कंपाऊंड्स आर क्लासिफाईड इंटू कीटोन्स. Some compounds are classified into carboxylic acid, some compounds are esters, amines, alkyl cyanide, acid anhydride and many others. Organic compound चे खूप वेगवेगळे क्लास आहेत आणि मग या अनेक क्लास पैकी 3 क्लास ऑफ द कंपाऊंड चा आपल्याला स्टडी करायचा आहे. त्यातला पहिला कंपाऊंड आहे, देयर आर सो मेनी कंपाऊंड्स विच आर कॉल्ड अल्कोहोल्स. देयर आर thousands of compounds or hundreds of compounds which are called phenols. ध्यानात घ्या, अल्कोहोल काही एका ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नाव नाहीये. अनेक ऑर्गॅनिक कंपाऊंड अल्कोहोल या फॅमिलीमध्ये येतात. मिथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोल, एन प्रोपिल अल्कोहोल, आयसोब्युटिल अल्कोहोल अँड सो ऑन. बरेच कंपाऊंड फिनॉल या फॅमिलीमध्ये येतात. शेकडो असे कंपाऊंड्स आहे ज्यांची फॅमिली किंवा ज्यांचा क्लास आहे इथर्स. तेव्हा हा एक अल्कोहोल हा एक वेगळा क्लास आहे आणि याचा एक वेगळा स्टडी होणार. फिनॉल हा एक दुसरा क्लास आहे आणि अशा अनेक कंपाऊंडचा सेपरेट स्टडी होणार. इथर हा एक वेगळा क्लास आहे आणि अशा शेकडो कंपाऊंडचा सेपरेट स्टडी होणार. मग प्रश्न निर्माण होतो की सर इथे हॅलो अल्केन आणि हॅलो अरिनचा स्टडी यांच्याबरोबर का नाही? अल्डिहाइड, कीटोन, ॲसिड, इस्टर, अमाइनचा स्टडी यांच्याबरोबर काय नाही?
म्हणजे याचा अर्थ काहीतरी यांच्यात सिमिलॅरिटी आहे. अगदी सोप्या भाषेत सांगू, या तिघांमध्ये सिमिलॅरिटी आहे की या तिघांच्याही फंक्शनल ग्रुपमध्ये एकमेव ऑक्सिजन आहे. बघा बरं का, मी असं नाही म्हणलं की या तिघांचा फंक्शनल ग्रुप सेम आहे, असं तर काही बोललो नाही. आणि तिघांचा फंक्शनल ग्रुप सेम असूच शकत नाही, कारण फंक्शनल ग्रुप ही तर त्या फॅमिलीची आयडेंटिटी असते, फंक्शनल ग्रुप ही तर त्या फॅमिलीची ओळख असते, फंक्शनल ग्रुप वरून तर त्या फॅमिलीच्या प्रॉपर्टी ठरतात. आणि मग जर क्लासच अल्कोहोल आहे तर त्याचा फंक्शनल ग्रुप वेगळा आहे, फिनॉलचा फंक्शनल ग्रुप वेगळा आहे, इथरचा फंक्शनल ग्रुप वेगळा आहे. मग मी काय बोललो? मी असं बोललो का की या तिघांचा फंक्शनल ग्रुप सेम आहे म्हणून? मी असं बोललो की या तिघांच्या फंक्शनल ग्रुपमध्ये ऑक्सिजन आहे एकच. बघा, मी असं पण नाही म्हणलं या तिघांच्या फंक्शनल ग्रुपमध्ये ऑक्सिजन आहे. का नाही म्हटलं? कारण अल्डिहाइड कडे पण फंक्शनल ग्रुपमध्ये ऑक्सिजन असतो, कीटोन कडे पण ऑक्सिजन असतो, ऍसिड आणि इस्टरच्या फंक्शनल ग्रुपमध्ये पण ऑक्सिजन आहे. पण मी असं बोललो की या तिघांच्याही फंक्शनल ग्रुपमध्ये वन अँड ओनली वन ऑक्सिजन ॲटम आहे. आता मग कोण कोण याच्यातून बाद झालं माहिती तुम्हाला? हॅलो अल्केन्स, त्यांच्या फंक्शनल ग्रुपमध्ये हॅलोजन आहे. हॅलो अरीन्स, त्यांच्या फंक्शनल ग्रुपमध्ये हॅलोजन आहे. आता याच्यातून बाद झालं, मी जेव्हा म्हणतो की फंक्शनल ग्रुपमध्ये एकच ऑक्सिजन आहे, तेव्हा याच्यातून बाद झाला ऍसिड, कारण ऍसिडच्या फंक्शनल ग्रुपमध्ये दोन ऑक्सिजन आहे, COH. इस्टर याच्यातून रूल्ड आउट झालं, कारण इस्टर COOR च्या फंक्शनल ग्रुपमध्ये दोन ऑक्सिजन आहे. सायनाइड आणि अमाइन्स बाद झाले, कारण सायनाइड आणि अमाइनच्या फंक्शनल ग्रुपमध्ये नायट्रोजन आहे. मी म्हटलं की या तिघांच्याही फंक्शनल ग्रुपमध्ये एकच ऑक्सिजन आहे. अजून कुणी राहिलं का? असं राहिलं ना, अल्डिहाइड. अल्डिहाइडच्या फंक्शनल ग्रुपमध्ये एकच ऑक्सिजन आहे आणि कीटोनच्याही फंक्शनल ग्रुपमध्ये एकच ऑक्सिजन आहे. बघा बरं का, हॅलो अल्केन्स का नाही? हॅलो अल्केन्स कारण त्यांच्याकडे हॅलोजन आहे. हॅलो अरिन्स का नाही? कारण त्यांच्याकडे हॅलोजन आहे. अमाइन्स आणि सायनाइड का नाही? कारण त्यांच्याकडे नायट्रोजन आहे. त्यानंतर कार्बोक्झिलिक ऍसिड आणि इस्टर का नाही? कारण त्यांच्याकडे दोन ऑक्सिजन आहेत. बरोबर? म्हणून हे सगळे रूल्ड आउट केले मी म्हटलं की अल्कोहोल, फिनॉल आणि इथरच्या फंक्शनल ग्रुपमध्ये एकच ऑक्सिजन आहे, म्हणून या तिघांबरोबर हॅलो अल्केन नाही, हॅलो अरीन नाही, अमाइन्स आणि सायनाइड नाही, कार्बोक्झिलिक ऍसिड नाही, इस्टर पण नाही. तरी कोण राहिलंच कॉम्पिटिशन मध्ये? तरी कॉम्पिटिशन मध्ये राहिलं अल्डिहाइड अँड कीटोन, कारण त्यांच्या फंक्शनल ग्रुपमध्ये एकच ऑक्सिजन आहे. आणि मग यांच्याकडे काय? यांच्याकडे पण एकच ऑक्सिजन आहे. मग पहिला प्रश्न निर्माण झाला की अल्डिहाइड आणि कीटोन यांच्या बरोबर स्टडी का करायची नाही? याला कारण आहे की अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये तो एकमेव ऑक्सिजन ज्या कार्बनला जोडलाय, त्या कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड आहे. नीट ध्यानात ठेवा, पुढे अल्डिहाइड कीटोन पण शिकायचंय आपल्याला. अल्डिहाइड आणि कीटोनच्या फंक्शनल ग्रुपमध्ये ऑक्सिजन एकच आहे, पण तो एकमेव ऑक्सिजन ज्या कार्बनला जोडलाय तिथे कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे. आणि मग ऑक्सिजनला दोन बॉन्ड असतात, झाले. कार्बनला 4 बॉन्ड असतात, अजून 2 बाकी आहे. आणि मग यांना, या ग्रुपला म्हणतात कार्बोनिल ग्रुप. अल्डिहाइड मध्ये कार्बोनिल ग्रुप आहे, कीटोन मध्ये एकच ऑक्सिजन आहे, पण तो कार्बोनिल ग्रुपच्या रूपात आहे. अल्डिहाइड आणि कीटोन्स कंटेन्स कार्बोनिल ग्रुप, दे आर कार्बोनिल कंपाऊंड. आणि हे तिघही कार्बोनिल कंपाऊंड नाहीये, कारण या तिघांमध्ये पण अल्कोहोल कडे ऑक्सिजन आहे एकच, फिनॉल कडे ऑक्सिजन आहे एकच, इथर कडे ऑक्सिजन आहे एकच, अल्डिहाइड कीटोन कडे ऑक्सिजन आहे एकच, पण तो कार्बनला डबल बॉन्डनी जोडलाय आणि हा मात्र कार्बनला सिंगल बॉन्डनी जोडलाय. हा आहे महत्वाचा फरक. अल्कोहोल मध्ये कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड आहे, फिनॉल मध्ये कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड आहे, इथर मध्ये कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड आहे.
बघा बर का, व्हाय अल्डिहाइड कीटोन्स आर नॉट स्टडीड विथ अल्कोहोल फिनॉल इथर्स, व्हाय अल्कोहोल्स फिनॉल्स अँड इथर्स आर कलेक्टिव्हली स्टडीड इन वन चॅप्टर. परत एकदा ऐका, या तिघांकडे ही जो फंक्शनल ग्रुप आहे तो वेगवेगळा आहे, परंतु या तिघांच्याही फंक्शनल ग्रुपमध्ये ऑक्सिजन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या तिघांच्याही फंक्शनल ग्रुपमध्ये एकच ऑक्सिजन आहे. आणखी महत्त्वाचं, तो एकमेव ऑक्सिजन ज्या कार्बनला जोडला त्या कार्बन ऑक्सिजनमध्ये सिंगल बॉन्ड आहे. हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरिन्स आर रूल्ड आउट बिकॉज दे कंटेन्स हॅलोजन. अमाइन्स अँड सायनाइड्स आर रूल्ड आउट बिकॉज दे कंटेन्स नायट्रोजन. Carboxylic acids and esters are ruled out because they contains 2 oxygen. Aldehyde and ketones are ruled out because their functional group contain 1 oxygen but bonded to carbon by double bond. They contains carbon double bond oxygen, that is carbonyl group. They are carbonyl compound. But only alcohol, phenol and ether contains 1 oxygen in their functional group which is bonded to carbon by single bond. फक्त अल्कोहोल, फिनॉल आणि इथर हे 3 असे क्लास ऑफ कंपाऊंड आहे ज्यांच्या फंक्शनल ग्रुपमध्ये एक ऑक्सिजन कार्बनला जोडलाय सिंगल बॉन्डनं. दे कंटेन्स सी सिंगल बॉन्डो. बरं, काय म्हटलं आता, एक ऑक्सिजन आहे असं म्हटलं ना. आता त्या ऑक्सिजनची पण गंमत बघा बरं का पुढे. व्हॉट इज व्हॅलन्सी ऑफ ऑक्सिजन 2? या ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 आहे. बघा, याला म्हणतात ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2, याला म्हणतात डायव्हॅलंट ऑक्सिजन. डायव्हॅलंट ऑक्सिजन, खूप बारीक लक्ष द्यायचं. डायव्हॅलंट ऑक्सिजन इथपर्यंत समजते. डायव्हॅलंट ऑक्सिजन, आउट ऑफ दॅट 2 व्हॅलन्सी, अनबॅलन्स्ड व्हॅलन्सी, अनसॅटिस्फाईड व्हॅलन्सी, 1 व्हॅलन्सी सॅटिस्फाईड बाय हायड्रोजन. या 2 पैकी एक व्हॅलन्सी हायड्रोजनने सॅटिस्फाय केली. व्हॉट इज व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन 1? आता बघा, हायड्रोजनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय झाली, ऑक्सिजनची 2 पैकी एक सॅटिस्फाय झाली. तर मी आता याला कसं वाचणार? हा कोण होता? ॲटम. हा H कोण आहे? ॲटम. या OH ला काय म्हणायचं? 2 ॲटमचा समूह, ग्रुप ऑफ ॲटम. म्हणून दिस इज कॉल्ड OH ग्रुप. याला म्हणायचं हायड्रो म्हणजे हायड्रोजन, ऑक्सिजन, ऑक्झिल, हायड्रॉक्झिल ग्रुप. हायड्रॉक्झिल ग्रुप. बरं, आता इथं ऑक्सिजनला काय जोडला मी? H. ऑक्सिजन आणि हायड्रोजन 2 ॲटमचा काय तयार झाला? ग्रुप, OH ग्रुप. याला सुद्धा काय म्हणायचं? याला म्हणायचं हायड्रॉक्झिल ग्रुप. आणि मी या ऑक्सिजनला काहीच नाही जोडलं तर मी याला म्हणणार ऑक्सिजन ॲटम. दिस इज ऑक्सिजन ॲटम. बघा, गंमत अशी आहे की मी असं म्हटलं होतं की या तिघांकडे पण एकमेव ऑक्सिजन आहे. हे बघा, तो ऑक्सिजन, ठीक आहे, एकच ऑक्सिजन आहे. पण अल्कोहोलकडे तो ऑक्सिजन कसा आहे? हायड्रॉक्झिल ग्रुपच्या फॉर्म मध्ये आहे, OH ग्रुप. फिनॉलकडे काय आहे? OH ग्रुप, हायड्रॉक्झिल ग्रुप. आणि इथरकडे OH नाही आहे, इथरकडे फक्त ऑक्सिजन आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तयार होतो, व्हॅलन्सी. याची किती व्हॅलन्सी अजून शिल्लक आहे? ऑक्सिजनची 1. म्हणून मी याला म्हणणार मोनो, म्हणजे एक व्हॅलंट हायड्रॉक्झिल ग्रुप. अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप आहे मोनोव्हॅलंट. हे बघा इथं मोनोव्हॅलन्सी, मोनोव्हॅलंट OH ग्रुप, हायड्रॉक्झिल ग्रुप. फिनॉलचा फंक्शनल ग्रुप सुद्धा आहे मोनो म्हणजे एक व्हॅलन्सी असलेला मोनोव्हॅलंट OH ग्रुप. आणि इथरचा फंक्शनल ग्रुप आहे डायव्हॅलंट OH ग्रुप नाहीये, डायव्हॅलंट ऑक्सिजन ॲटम आहे. समजतंय का? आणि मग खूप महत्वाचं वाक्य आता मी लिहितोय, नीट ऐका. काय बोललो मी? परत एकदा ध्यानात घ्या. अल्कोहोल, हे बघा मी असं लिहितोय, क्लास ऑफ कंपाउंड, क्लास ऑफ कंपाउंड अँड इट्स फंक्शनल ग्रुप. क्लास ऑफ कंपाउंड इज अल्कोहोल. अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप काय? मोनोव्हॅलंट OH.
फिनॉलचा फंक्शनल ग्रुप काय? मोनोव्हॅलंट OH. आणि इथरचा फंक्शनल ग्रुप काय? डायव्हॅलंट O. अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप मोनोव्हॅलंट OH, फिनॉलचा फंक्शनल ग्रुप डायव्हॅलंट OH आणि इथरचा अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप मोनोव्हॅलंट OH, फिनॉलचा फंक्शनल ग्रुप मोनोव्हॅलंट OH, इथरचा फंक्शनल ग्रुप डायव्हॅलंट O. मग OH म्हणजे काय? हायड्रॉक्सिल ग्रुप. OH म्हणजे काय? हायड्रॉक्सिल ग्रुप. आणि O म्हणजे काय? ऑक्सिजन. थोडक्यात अल्कोहोलकडे हायड्रॉक्सिल आहे, फिनॉलकडे हायड्रॉक्सिल आहे. As alcohol and phenol contains hydroxyl group as a functional group, they are called hydroxyl compound. ज्यांच्याकडे OH आहे ते हायड्रॉक्सिल कंपाऊंड. मग इथर हायड्रॉक्सिल आहे का? नाहीये. इथरकडे OH नाहीये, O आहे. मी असं म्हटलं होतं की या तिघांची सिमिलरिटी काय आहे? तिघांच्या फंक्शनल ग्रुपमध्ये एकमेव ऑक्सिजन आहे, तो एकमेव ऑक्सिजन कार्बनला सिंगल बॉन्डनी जोडलेला आहे. एकमेव ऑक्सिजन दिसला. अल्कोहोलचा ऑक्सिजन OH च्या रूपात आहे, फिनॉलचा ऑक्सिजन OH च्या रूपात आहे आणि इथरचा ऑक्सिजन O च्याच रूपात आहे. याचा फंक्शनल ग्रुप आहे एक व्हॅलन्सी अनसॅटिस्फाईड असलेला OH हायड्रॉक्सिल, याचा फंक्शनल ग्रुप पण OH आणि याचा फंक्शनल ग्रुप डायव्हॅलंट O. आणि आता महत्वाचं रिप्रेझेंटेशन, खूप महत्वाचं बोलतोय बरं का. आता प्रश्न निर्माण होतो की सर या दोघांचा फंक्शनल ग्रुप OH आहे, कुणाचा? अल्कोहोल आणि फिनॉल. मग आम्हाला कसं कळणार की हा अल्कोहोल आहे का फिनॉल आहे? मग आता मी सांगतोय तुम्हाला की इफ द हायड्रॉक्सिल कंपाउंड कंटेन्स OH ग्रुप अटॅच टू ओपन चेन कार्बन, जर नीट ऐका, जर OH ग्रुप हा ॲलिफॅटिक कार्बनला, आता ॲलिफॅटिक किंवा ॲलिसायक्लिक कार्बन ते मी सांगेल तुम्हाला, ॲलिफॅटिक किंवा ॲलिसायक्लिक कार्बन, द हायड्रॉक्सिल कंपाऊंड्स म्हणजे OH असलेले कंपाऊंड्स इन विच OH ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू ॲलिफॅटिक कार्बन. ॲलिफॅटिक कार्बनच्या ग्रुपचं रिप्रेझेंटेशन आम्ही घेतो अल्किल ग्रुप. तुम्हाला माहिती R इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ अल्किल ग्रुप. मिथिल, इथिल, प्रोपिल, सायक्लोहेक्सिल, ब्युटिल, पेंटिल, आयसोप्रोपिल, टर्शरी ब्युटिल, अल्किल. आणि अल्किल ग्रुप मोनोव्हॅलंट असतो. उदाहरणार्थ अल्किल ग्रुपचं एक्झाम्पल आहे CH3. अल्किल ग्रुपचं एक्झाम्पल आहे CH3 CH2 म्हणजे C2H5 इथिल. हे बघा, या कार्बनची एक व्हॅलन्सी अनसॅटिस्फाईड आहे, याही कार्बनची एक व्हॅलन्सी अनसॅटिस्फाईड आहे, अल्किल ग्रुपची एक व्हॅलन्सी अनसॅटिस्फाईड आहे, त्याला जोडायचा फंक्शनल ग्रुप OH. ROH इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ अल्कोहोल. ROH इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोल कधी म्हणायचं? जर OH ग्रुप ॲलिफॅटिक कार्बनला, भले तो ॲलिफॅटिक कार्बन ओपन चेन असो नाही तर क्लोज चेन, पण तो कार्बन जर ॲलिफॅटिक असेल आणि ॲलिफॅटिक कार्बनला डायरेक्ट OH जोडला तर दॅट इज अल्कोहोल. आणि फिनॉल, फिनी इज अ नेम ऑफ, ॲक्च्युअली फिनॉलचा अर्थ बघा काय? फिनी प्लस ऑल. ऑल म्हणजे OH, ऑल हे सफिक्स आहे ना OHचं, आणि फिनी म्हणजे बेन्झीन. आता शब्दशः बेन्झीन नाही तर बेन्झीन सारख्या ॲरोमॅटिक कार्बनला जर OH जोडला, द हायड्रॉक्सिल कंपाऊंड इन विच OH ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू ॲरोमॅटिक कार्बन. आणि ॲरोमॅटिक कार्बन साठी रिप्रेझेंटेशन घेतात रिल AR. अल्किल म्हणजे R. जर अल्किल कार्बनला ॲलिफॅटिक कार्बनला OH जोडला तर तो अल्कोहोल आहे, आणि ॲरोमॅटिक कार्बनला म्हणजे अरिलला जर OH जोडला तर ते फिनॉल आहे. मग याला म्हणायचं आजपासून अल्कोहोलिक OH आणि याला म्हणायचं फिनॉलिक OH. आणि इथरचा तर खेळच वेगळा आहे. म्हणून मग मी काय म्हणतो बघा वाक्य, अल्कोहोल्स अँड फिनॉल्स आर कॉल्ड हायड्रॉक्सी कंपाऊंड्स. अल्कोहोल आणि फिनॉलला काय म्हणायचं? हायड्रॉक्सी कंपाऊंड्स, ॲज दे कंटेन्स OH ग्रुप
that is hydroxyl group in their molecule. झाला ना एक प्रश्न ऑब्जेक्टिव्हचा. विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर्गॅनिक हायड्रॉक्सी कंपाऊंड. ऑर्गॅनिक पण आहे, NaOH कडे पण OH आहे, NaOH सोडियम हायड्रॉक्साईड कडे NaOH कडे पण OH आहे, पण तो इनऑर्गॅनिक आहे. KOH कडे पण OH आहे, इनऑर्गॅनिक आहे. MgOH टॉईस कडे पण OH आहे. मी काय बोललो, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर्गॅनिक हायड्रॉक्सी कंपाऊंड. खालीलपैकी कोणता कंपाऊंड ऑर्गॅनिक आहे आणि हायड्रॉक्सी आहे. आता ज्याच्याकडे OH आहे तो हायड्रॉक्सी कंपाऊंड. कार्बनची चेन ऑर्गॅनिक हायड्रॉक्सी कंपाऊंड, अल्कोहोल इज अ ऑर्गॅनिक हायड्रॉक्सी कंपाऊंड, फिनॉल इज अ ऑर्गॅनिक हायड्रॉक्सी कंपाऊंड. हे ऑर्गॅनिक हायड्रॉक्सी कंपाऊंड आहे, हे ऑर्गॅनिक हायड्रॉक्सी कंपाऊंड आहे. आणि इथरचं काय, इथरकडे फंक्शनल ग्रुपच O आहे. मग त्याला काय करावं लागतं, त्याला मात्र 2 कार्बन जोडावे लागतात दोन्ही बाजूला. दॅट इज ROR. ROR, कार्बन ऑक्सिजन कार्बन इज कॉल्ड इथर. ROR ते आपण नंतर बघूया. इथर काय. सगळ्यात महत्वाचं, अल्कोहोल्स हायड्रॉक्सी कंपाऊंड, फिनॉल हायड्रॉक्सी कंपाऊंड्स आर कॉल्ड हायड्रॉक्सी कंपाऊंड्स as they contains OH group in their molecule, that is they contains hydroxyl group. आता मी काय करतो, काही एक्झाम्पल लिहितो आणि तुम्ही ओळखा ते अल्कोहोल आहे की फिनॉल आहे. इंटरेस्टिंग काम आहे खूप. CH3OH, CH3 CH2OH. समजतंय का. आता बघा याला तिसरं एक्झाम्पल आहे CH3 CH2 CH2OH. चौथा एक्झाम्पल आहे CH3 CHOH CH3. याला कंडेन्स फॉर्म म्हणतात ना. बॉन्ड लाईन मध्ये काय करतात, हा कार्बन म्हणजे हे बघा, हा कार्बन, ठीक आहे, कार्बन. या कार्बनला काय जोडला, ऑक्सिजन, आणि त्याला जोडला H. हे असं वाचायचं CH3OH. याला असं लिहायचं, हे काय CH3 CH2OH. इथे कार्बन आहे, प्रत्येक कोपऱ्यावर कार्बन असतो. या कार्बनला किती बॉन्ड दिसताय, 1. राहिलेले 3 हायड्रोजन आहे म्हणून CH3. याला किती बॉन्ड दिसताय, 2, म्हणून राहिलेले 2 हायड्रोजन आहे, कारण कार्बनला 4 बॉन्ड असतात. म्हणून हे CH3 CH2OH हे असं लिहिता येईल. सांगा मला, इथं काय आहे, CH3 CH2 CH2OH. याला असं लिहिता येईल. CH3 CHOH CH3. चेक करा बरं. सगळ्यात महत्वाचं फंक्शनल ग्रुप काय आहे, OH 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 आणि OH. म्हणजे फळ्यावर लिहिलेले चौघही ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. का बरं, बिकॉज चेन बॅकबोन स्केलेटन इज मेड अप ऑफ कार्बन. ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक, ठीक आहे, ऑर्गॅनिक पर्यंत आलं. हायड्रॉक्सी कंपाऊंड आहे का, यस. हायड्रॉक्सी कंपाऊंड हायड्रॉक्सी कंपाऊंड हायड्रॉक्सी कंपाऊंड हायड्रॉक्सी कंपाऊंड. विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर्गॅनिक कंपाऊंड, ऑल दीज 4. विच ऑफ द फॉलोइंग इज हायड्रॉक्सी कंपाऊंड, ऑल दीज 4. Which of the following organic hydroxy compound is alcohol? In alcohol, OH is attached to aliphatic carbon. OH is attached to, yes, this is aliphatic carbon, not aromatic. OH ज्याला जोडला तो aliphatic कार्बनच आहे. OH ज्याला जोडला तो aliphatic कार्बनच आहे. OH ज्याला जोडला तो aliphatic कार्बन. एक ध्यानात ठेवा, फंक्शनल ग्रुप ज्याला जोडला त्याला म्हणतात अल्फा कार्बन. आणि OH is attached to this alpha carbon, this alpha carbon, this alpha carbon and this alpha carbon, and that alpha carbon is aliphatic. Therefore, these examples belongs to the class of the compound alcohol. हे मिथिल अल्कोहोल आहे, हे इथिल अल्कोहोल आहे, हे एन प्रोपिल अल्कोहोल, हे आयसोप्रोपिल अल्कोहोल आहे. बघा आता आणखी एक्झाम्पल लिहितो मी, अल्कोहोल आणि फिनॉल. आता काय करणार माहिती आहे तुम्हाला, मी इथे लिहिणार तुमच्यासाठी एक्झाम्पल्स, तुम्ही ते आयडेंटिफाय करत जाणार. नोट डाऊन करा.
नोट डाऊन केल्यानंतर व्हिडिओ पॉज करा, आपला आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट एक्झाम्पल, you have to identify whether this compound is alcohol or phenol. Next one, whether the compound is alcohol or phenol. Next one, whether the compound is alcohol or phenol. Then next one, whether the given compound is alcohol or phenol. Then next, whether the given compound is alcohol or phenol. Next one, this compound and this OH group is alcoholic or phenolic. Then we are going to identify whether this compound is alcohol or phenol. Then the next one, whether this compound is alcohol or phenol. Whether this compound is alcohol or phenol. ठीक आहे, करा व्हिडिओ पॉज करा, सगळे स्ट्रक्चर लिहून झाल्यानंतर आणि आयडेंटिफाय करा की ते कंपाऊंड अल्कोहोल आहे की फिनॉल आहे. मला अशी खात्री आहे की आता तुम्ही बेसिक तुमचं क्लिअर झालेलं आहे. अल्कोहोल अँड फिनॉल्स बोथ आर ऑर्गॅनिक कंपाऊंड बिकॉज इन अल्कोहोल अँड फिनॉल स्केलेटन backbone is made up of carbon. In alcohol and phenol, the functional group is monovalent OH. As they contains hydroxyl group in their molecule, they are called organic hydroxy compound. But in alcohol, OH is directly attached to aliphatic carbon, and in phenol, pheniplusol, OH is directly attached to aromatic carbon. चला बघा, OH ज्याला जोडला तो अल्फा कार्बन कसा आहे, ओपन चेन एलिफॅटिक, देअरफॉर दिस इज एक्झाम्पल ऑफ अल्कोहोल. OH is attached to the alpha carbon and it is aliphatic, therefore this is alcoholic OH. हा alcoholic OH आहे, हा compound alcohol आहे, हा alcoholic OH, हा compound alcohol आहे. OH is attached to alpha carbon and this is also called alcohol. Therefore this is alcoholic OH. OH ज्या कार्बनला जोडला अल्फा कार्बन तो एलिफॅटिक आहे, therefore this is example of alcohol. आता सगळ्यात महत्त्वाचं हे बघा, OH ज्या कार्बनला जोडला तो अल्फा कार्बन आणि OH नसताना हे कोण आहे? OH नसताना याचं नाव आहे सायक्लोहेक्सेन and its property are similar to that of open chain hexane. हे फक्त सायक्लिक आहे पण म्हणून एरोमॅटिक नाहीये. ह्या अशा कंपाऊंडला म्हणतात ॲलिसायक्लिक, कारण त्याच्यात सायक्लिक जरी असलं तरी प्रॉपर्टी ॲलिफॅटिक सारख्या असतात. हा कार्बन सायक्लिक आहे पण प्रॉपर्टी ॲलिफॅटिकच्या आहे आणि प्रॉपर्टी ॲलिफॅटिकच्या असल्यामुळे काय समजणार सांगा मग तुम्ही? याला अल्कोहोल समजायचं का फिनॉल? OH इज अटॅच्ड टू ॲलिफॅटिक कार्बन, देअरफॉर इट इज अल्कोहोल. बऱ्याच जणांनी फिनॉल लिहिलं असेल, चुकीचं आहे ते. इथे बघा, याला काय म्हणतो आपण? अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड. हे बेन्झिन आहे. बेन्झिन एरोमॅटिकचं एक्झाम्पल आहे. बेन्झिन म्हणजे फिनी आणि एरोमॅटिक कार्बनला OH जोडलाय. ओ डायरेक्ट OH, नुसता एरोमॅटिक कार्बन असून उपयोग नाही. OH डायरेक्ट त्याला जोडलाय का? यस, OH डायरेक्ट एरोमॅटिक कार्बनला जोडलाय. देअरफॉर दिस इज एक्झाम्पल ऑफ फिनिप्लसॉल फिनॉल. इथे OH कुणाला जोडला? या अल्फा कार्बनला. आणि ही बेन्झिनची रिंग आहे म्हणजे फिनी एरोमॅटिक कार्बन आहे 6 आणि एरोमॅटिक कार्बनला OH जोडला. देअरफॉर दिस इज एक्झाम्पल ऑफ फिनॉल.
दिस इज फिनॉलिक OH. हा ॲलिफॅटिक कार्बन आहे, हा ॲलिफॅटिक कार्बन आहे, हा ॲलिफॅटिक कार्बन आहे, हा ॲलिफॅटिक कार्बन आहे, हा ॲलिसायक्लिक कार्बन आहे, सायक्लिक पण प्रॉपर्टी ॲलिफॅटिक सारख्या. हा ॲरोमॅटिक कार्बन आहे, हा ॲरोमॅटिक कार्बन आहे, म्हणून ॲलिफॅटिकला OH जोडला तर अल्कोहोल, ॲरोमॅटिकला OH जोडला तर फिनॉल. आता हे बघूया, हा आहे तुमचा अल्फा कार्बन. कसा आहे हा कार्बन? बेन्झीन रिंग इकडे आहे, हे 6 ॲरोमॅटिक कार्बन आहेत, पण हा कार्बन ॲरोमॅटिक नाहीये, हा साइड चेन कार्बन ॲलिफॅटिकच आहे, आणि म्हणून OH is attached to aliphatic carbon, therefore this is example of alcohol. ते अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे. इथे OH कुणाला जोडला? अल्फा कार्बनला. आणि OH कुणाला जोडला? अल्फा कार्बनला. आता मात्र प्रश्न आहे, इथे 1 phenolic OH and 1 अल्कोहोलिक OH आहे. कुठे फिनॉलिक OH? हे बघा, OH डायरेक्ट ॲरोमॅटिक रिंगला जोडला, हा फिनॉलिक OH, आणि OH ॲलिफॅटिक कार्बनला जोडला, हा अल्कोहोलिक OH. 1 phenolic OH हियर अँड 1 अल्कोहोलिक OH हियर. येते का डिफरन्शिएट करता व्हॉट इज मीन बाय अल्कोहोल अँड व्हॉट इज मीन बाय फिनॉल? कन्फ्युजन का होतं? बिकॉज बोथ आर ऑर्गॅनिक कंपाउंड, बोथ कंटेन्स OH as a functional group, both contains monovalent OH as a functional group, both contains a hydroxyl group, therefore both alcohol and phenols are organic hydroxy compound. But this is alcohol, this is alcohol, this is alcohol. OH aliphatic ला जोडला alcohol, OH alicyclic ला जोडला म्हणून alcohol, OH aromatic ला जोडला म्हणून phenol, OH aromatic ला जोडला म्हणून phenol, OH aliphatic ला जोडला म्हणून alcohol, हा OH aromatic ला जोडला म्हणून phenolic OH, आणि हा OH aliphatic ला जोडला म्हणून alcoholic OH. I think you understood this topic very well. That is what is meant by alcohol and phenol. एकदा का अल्कोहोल आणि फिनॉल मधला फरक कळाला की मग आता आपल्याला पर्टिक्युलरली एका ऑर्गॅनिक कंपाऊंडचा स्टडी करायचा आहे, तो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे अल्कोहोल. I think you understood the differentiation between alcohol and phenol very well. Stay tuned for next video lecture. Thank you once again. Thank you.